अशा प्रकारचं माझं आव्हान आहे. भारतातल्या ज्ञानाच्या अनमोल ठेव्याचं जतन करण्यासाठी सुरू असलेल्या ज्ञान भारतम या राष्ट्रीय अभियानात सहभागी होण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. आपल्या घरी, मंदिरात, मठ, विहार, आश्रम, ग्रंथालय, संशोधन संस्था अशा ठिकाणी किंवा कोणाच्या खाजगी संग्रहालयात काही हस्तलिखित असतील तर ज्ञान भारतम मोबाईल ॲपवर त्याची नोंदणी करून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन सुनेत्रा पवार यांनी केलं आहे. यातून आपला सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक संग्रहामध्ये अथवा विविध धार्मिक मठ, आश्रम, ग्रंथालये, संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी असणारे हस्तलिखित संग्रह यांची या अभियानात नोंद होणं आवश्यक आहे. आपल्याकडे हस्तलिखिते असतील तर कृपया याबाबतची माहिती ज्ञान भारतम ती या मोबाईल ॲप्लिकेशनवर नोंदवा आणि प्राचीन ज्ञान जतन, संवर्धन, वहन आणि वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्य करा. महसूल खात्याच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा